गुड मॉर्निंग. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लोजिव्ह ऍक्ट 1884 आपण ह्या सुरू केलेला आहे. आपण त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कलम 1 ते कलम 6F पर्यंत आपण आलो होतो. आपण ह्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकली काय बघितलेलं आहे की एक्सप्लोजिव्ह ऍक्ट 1884 अंतर्गत की स्फोटक कोणते कोणते आहेत आणि ते स्फोटकांची जर काही निर्मिती करायची असेल किंवा ते स्फोटकांचा जर काही वापर करायचा असेल, त्याचा जर काही व्यवसाय करायचा असेल तर त्या कायद्यामध्ये दिलेल्याप्रमाणे लायसन्स असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही स्फोटकाबाबतचा व्यवसाय व्यापार करता येत नाही. आपण हे बघितलंय. म्हणजेच काय की 1884चा हा जो काही एक्सप्लोजिव्ह ऍक्ट आहे तो कम्प्लिटली कंट्रोल करण्याचा आहे. एक्सप्लोजिव्हच्या बाबतला कंट्रोल करण्याचा हा कायदा आहे. आपण तो बघतोय. आपण हेच बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की त्या व्याख्यामध्ये स्फोटक कोणते कोणते आहेत. त्यानंतर कलम 5 जो आहे तर त्या कलम 5 प्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्णपणे त्या एक्सप्लोजिव्ह पदार्थाबद्दलचं हँडलिंग करणे, कंट्रोल करणे, त्याबाबत नियम करण्याचे पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत. आपण ते बघितले आणि म्हणून त्या कलम 5चा वापर करून सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे की लायसन्सिंग अथॉरिटी ठरवणे, लायसन्सच्या बाबतच्या फॉर्मॅट ते फिक्स करणे, त्यानंतर लायसन्सचा कालावधी किती राहील किंवा त्याबद्दलचा अपिलेट अधिकारी कोण राहील, त्याची प्रोसिजर काय राहील, हे सगळं फिक्स करण्याचे अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कलम 5 प्रमाणे आहेत. आपण हे बघितलेले आहे. म्हणजेच काय की सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्णपणे अधिकार दिलेला ह्या कायद्याप्रमाणे कंट्रोल करायचा आहे की कोणत्याही व्यक्ती विदाऊट लायसन्स हे स्फोटकाचा व्यापार व्यवसाय करू शकत नाही किंवा ती जवळ पण बाळगू शकत नाही. आणि समजा आता आपण हे बघितलेलं आहे की समजा आता एखाद्या व्यक्तीला जर काही परवाना जर पाहिजे असेल तर त्याने मग त्याचा तो कसा असला पाहिजे किंवा तो कसा असू नये आपण बघितलंय. आपण काय बघितलंय कलम 6A प्रमाणे बघितलं आपण की कोणती व्यक्ती परवानासाठी अप्लाय करूच शकत नाही. की जी व्यक्ती वेडी व्यक्ती आहे, जी व्यक्ती मायनर व्यक्ती आहे, की ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, अशी व्यक्ती जी आहे की लायसन्सचा अप्लाय करू शकत नाही. आणि त्यानंतर आपण काय बघितलंय की कलम 6B प्रमाणे परवाना मान्य करायचा असेल तर त्याबद्दलच्या अटी शर्ती कोणत्या आहेत की ती व्यक्ती टेक्निकली हुशार असली पाहिजे, त्या व्यक्तीला एक्सप्लोजिव्हच्या बाबत त्याला हाताळण्याचा त्याला अनुभव असला पाहिजे, त्यानंतर पारंगत असला पाहिजे, हुशार असला पाहिजे. आपण बघितलंय. तसंच परवाना केव्हा नाकारता येऊ शकतो, कारण की जर मनाई केलेल्या व्यक्तीने जर अर्ज केला तर तो परवानाचा अर्ज नाकारता येईल किंवा मनाई केलेल्या स्फोटकाबाबत असेल तर तो आपल्याला तो नाकारता येईल किंवा एखाद्या व्यक्तीला त्याने संपूर्ण अटी शर्तीचं त्याने पालन केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला समजा जर काही परवाना मिळालेला आहे तर असा मिळालेला परवाना असेल तर तो परवाना लायसन्सिंग अथॉरिटी केव्हा आणि कोणत्या कंडिशन मध्ये तो रद्द करू शकतो किंवा तो थांबवू शकतो. आपण हे सगळं बघितलेलं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये परवान्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण रिस्कचा सखोल आपण अभ्यास केलेला आहे, आपण बघितलेला आहे. मग आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय बघायचंय तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघू शकतो. आपल्याला बघायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीने जर लायसन्सच्या अटींचं उल्लंघन केलेलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडे लायसन्स नसताना जर तो स्फोटक जवळ बाळगतोय तर मग त्याबद्दलचा कारवाई करायचा अधिकार कोणाचा आहे. तसंच त्यानंतर अशा स्फोटक जे आहे की ज्या ठिकाणी ठेवलेले असतील आणि ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी समजा आगीच्या द्वारे किंवा इतर कशाद्वारे किंवा दमट हवामानाच्या द्वारे जर काही स्फोट झाला असेल तर त्याबद्दलची चौकशी कोणी करायची, त्यांना काय काय अधिकार आहेत, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळं बघायचं आहे. तसंच ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अजून काय बघायचं आहे की आता याच्यामध्ये की ह्या कायद्याप्रमाणे जर उल्लंघन केलं असेल तर अटकेचे काय अधिकार आहेत किंवा शिक्षेचे काय अधिकार आहेत, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला कलम 7 मध्ये आपल्याला बघायचं आहे. कलम 7 मध्ये काय म्हणलंय की तपास करणे, चौकशी करणे, झडती घेणे, जप्ती करणे इत्यादी अधिकार देण्याबाबत नियम करण्याचा अधिकार आहे कलम 7 प्रमाणे. आता हा नियम करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकार दिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं कलम 7 प्रमाणे की सेंट्रल गव्हर्नमेंटला कोणत्याही अधिकाऱ्याला तपास करणे, चौकशी किंवा त्याबद्दल चौकशी करण्याबाबत अधिकार ते देऊ शकतात.
आता समजा एखादा व्यक्ती, एखादा कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडे शेतामध्ये विहीर खोदायची म्हणून तो त्या ठिकाणी ब्लास्ट करू शकतो, त्याच्याकडे लायसन्स होतो. मग असा लायसन्स आहे तर त्या व्यक्तीने त्या लायसन्सच्या अटींचं पालन केलं पाहिजे. जर त्या व्यक्तीकडे 1 वर्षापर्यंतच लायसन्स आहे तर 1 वर्ष संपायच्या आतमध्ये त्याने रिन्युएशनचा अर्ज केला पाहिजे. आणि ज्या ज्या व्यक्तीकडे असं स्फोटकाबाबतचं लायसन्स आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीकडे पोलीस ऑफिसर्सने महिन्यातून एकदा व्हिजिट दिली पाहिजे. त्याच्याकडे लायसन्स आहे का ते चेक केलं पाहिजे. जर लायसन्स आहे तर अटी शर्तीप्रमाणे त्याने ते स्फोटक ठेवलेले आहेत का, त्याने प्रॉपरली मॅगझिन्सचा त्याने तो यूज केला आहे का, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. आणि त्या अटींचं उल्लंघन होत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई आपण करू शकतो. मग आता ही कारवाई करायची आहे तर कलम 7 प्रमाणे अधिकार दिलेले आहेत. कोणाला दिलेले आहेत तर एक्सक्लुझिव्ह इन्स्पेक्टर जे आहेत, एक्सक्लुझिव्ह कंट्रोलर जे आहेत, पोलीस ऑफिसर जे आहेत की यांना सेंट्रल गव्हर्नमेंटने अधिकार दिलेले आहेत. मग ते तिथे जाऊन तपास करू शकतात, चौकशी करू शकतात आणि त्यांना चौकशीच्या दरम्यान त्यांना दिसतंय की अटींचं उल्लंघन आहे. तर उल्लंघन आहे तर तिथे जाऊन ते झडती घेऊन तर ते सॅम्पल किंवा ते स्फोटक जप्त करू शकतात. आता स्फोटक जर जप्त करायचे असतील तर पोलीस ऑफिसरने मग त्या संदर्भात तज्ञ व्यक्ती जे असतात, FSL चे जे काय असतात तज्ञ व्यक्ती जे आहेत तर त्यांना कळवलं पाहिजे. आणि मग ते व्यक्ती जे आहे तिथे येऊन तर ते स्फोटक सीज करू शकतात आणि पुढील कारवाई आपण करू शकतो. मग झडती घेणे किंवा सॅम्पल घेण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि सॅम्पल घेतलेलं जे काय आहे तर ते चीफ एक्सप्लोजिव्ह कंट्रोलरचा जो आहे चीफ एक्सप्लोजिव्ह कंट्रोलरच्या परवानगीने ते सॅम्पल आपलं नष्ट करायचा पण अधिकार दिलेला आहे. म्हणजे काय, कलम 7 प्रमाणे चौकशी करणे, तपास करणे, झडती घेणे, जप्ती करणे हे सगळे अधिकार हे कलम 7 प्रमाणे ते दिलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये हे जे अधिकार आहेतच आहे तसंच आता फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे सुद्धा अधिकार दिलेले आहेत. जर एखाद्या ठिकाणी जर काही झडती घ्यायची असेल, जप्ती करायची असेल तर कलम 100 प्रमाणे CRPC मध्ये मधील कलम 100 प्रमाणे त्या ठिकाणी जाऊन झडती घेता येईल. संशयित व्यक्ती असतील किंवा ते त्या ठिकाणी पळून जायचा प्रयत्न करताय किंवा आपल्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करताय तर अशा वेळेस त्यांना विदाउट वॉरंट पण अटक करता येईल. हे सगळे जे आहे कलम 7 प्रमाणे अधिकार दिलेले आहेत. तसंच त्यानंतर आता ही जो काय कलम 8 जो आहे की अपघाताची नोटीस आहे. तर ज्या ठिकाणी स्फोटक हे ठेवलेले असतील त्या स्फोटकाचा ताबाचं लायसन्स आहे, ज्या ठिकाणी गोदाम आहे त्या ठिकाणी स्फोटकाचं लायसन्स आहे किंवा ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये किंवा ज्या जमिनीमध्ये स्फोटक ठेवलेले आहेत किंवा ज्या वाहनाच्या द्वारे स्फोटकांची ने-आण होत आहे, मग अशा ठिकाणी जर आगीच्या द्वारे किंवा दमट हवामानाद्वारे किंवा इतर कशाद्वारे जर त्या ठिकाणी त्या स्फोटकांचा स्फोट झाल्यानंतर मग त्याबद्दलची नोटीस, त्याबद्दलची माहिती जी आहे त्या अपघाताची माहिती ती कळवली पाहिजे. त्या कळवण्याचं मुख्य कर्तव्य कलम 8 प्रमाणे त्या जागेच्या मालकाचं आहे किंवा त्या वाहनाच्या मालकाचं आहे. मग त्यांनी काय करायचं आहे की जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती कळवली पाहिजे किंवा जवळच्या मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी यांना ती माहिती कळवली पाहिजे. मग ही माहिती कळवून जी आहे की आणि जर अशा प्रकारची माहिती जर त्याने कळवली नाही तर कलम 9(ब) प्रमाणे तो गुन्हा आहे, अपराध आहे. आणि जर त्याच्यामध्ये जीविताची हानी होऊनही जर माहिती कळवली नाही तर ह्या कलम 9(ब) प्रमाणे तर मग त्याला सिरियस ऑफेन्समुळे त्याला तिथे शिक्षा होऊ शकते. कलम 9(ब) मध्ये तर त्याबद्दलची जी आहे की शिक्षेची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून जी आहे की जर स्फोट झाला तर त्याबद्दलची सविस्तर माहिती ही कळवणे बंधनकारक आहे. कलम 9 प्रमाणे जी आहे की अपघाताची चौकशी करणे. आता समजा एखाद्या जागेमध्ये किंवा एखाद्या वाहनामध्ये अशा प्रकारे स्फोट झालेला आहे तर हे स्फोट घडण्यामागचे कारण काय आहेत, सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. आणि त्या चौकशी होऊन त्याचा अहवाल गव्हर्नमेंटकडे येणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये मग गव्हर्नमेंटने त्याच्यावर पावलं उचलणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे आहे की ह्याबद्दलची अपघाताची चौकशी करायची असेल त्याची चौकशी करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून कलम 9 मध्ये ह्या स्फोटकाच्या साह्याने जर काही अपघात घडला असेल
तर त्याच्या चौकशीच्या बद्दलची तरतूद सविस्तर केलेली आहे. मग आता ह्या अपघाताची चौकशी करायची असेल तर चौकशी करण्याबद्दलचा अधिकार कोणाकोणाचा आहे? तर सेनादल, डीएम, एसडीएम यांचा अधिकार आहे. म्हणजे काय, आता समजा एखाद्या ठिकाणी जर काही एखाद्या जागेमध्ये या स्फोटकाच्या साहाय्याने अपघात घडलेला आहे, स्फोट घडलेला आहे, किंवा एखाद्या वाहनामध्ये तो स्फोट घडलेला आहे आणि ते वाहन किंवा ती जागा जर सेना दलाच्या अखत्यारीमध्ये येते तर सेना दलाला पूर्ण अधिकार आहे. तर सेना दलाच्या अध्यक्षतेखाली तर त्याची सखोल चौकशी करण्याचे त्यांना अधिकार दिलेले. किंवा आता तो एरियाचा जर काही सेना दलाचा एरिया नाहीये किंवा ते सेना दलाचं वाहन नाहीये, ते सेना दलाच्या वाहन किंवा जागेच्या व्यतिरिक्त तर अशा प्रकारचा जर काही अपघात घडला तर डीएम आणि एसडीएम यांना अधिकार आहे. तर मग डीएम यांना अधिकार कधी आहे? जर सिरियस अपघात घडले, जर सिरियस अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये मनुष्यहानी, जीवितहानी तसेच मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं असेल तर त्या बाबतीमध्ये मग डीएम यांना, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर यांना अधिकार आहे त्याची सखोल चौकशी करण्याचा. आता मग एसडीएम जी आहे, प्रांत जे सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट जे आहे, तर यांना पण अधिकार आहे. पण ह्यांना अधिकार कधी आहे? जर काही स्फोट झाला असेल आणि त्या स्फोटामध्ये कुठल्याही प्रकारे जीविताची हानी झाली नाहीये, फक्त मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, तर अशा अपघाताच्या चौकशीमध्ये एसडीएमच्या मार्फत त्यांची चौकशी तिथे होऊ शकते, त्या अपघाताची चौकशी होऊ शकते. मग आता हे जे काही असं, आता अशा प्रकारे जर काही ही चौकशी समिती समजा जर काही गठीत झाली असेल तर मग त्यांना अधिकार कोणता आहे? तर त्यांना अधिकार या कायद्याच्या कलम 7 मध्ये आपण बघितल्याप्रमाणे तपास करणे, झडती घेणे, सॅम्पल घेणे, या कायद्याप्रमाणे जो अधिकार आहे तपासी अधिकाऱ्यांना, तर तो अधिकार या समितीला पण अधिकार आहे. तसंच फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कलम 100 प्रमाणे सुद्धा या ठिकाणी अधिकार आहेत. म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्या जागेवर जाऊन आसपासच्या लोकांना चौकशी करणे, सर्च करणे, झडती घेणे, जे काही सॅम्पल घेणे आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवणे, हे त्यांचे पूर्ण अधिकार दिलेले कलम 9 प्रमाणे. आता ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला जर वाटलं की ह्या चौकशी समितीची चौकशी अधिक सखोल रीतीने पूर्णपणे पार पडली पाहिजे आणि त्याचा अहवाल व्यवस्थित आला पाहिजे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी काही नियम तयार करू शकतात. म्हणजे कोणते कोणते नियम आहेत? तर ही प्रक्रिया अधिक पारदर्शकरित्या सुरळीतपणे त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठलाही नियम तयार करू शकतील. म्हणजेच कोणतं? तर ह्या चौकशी समिती समोर मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी जे असतात त्यांना उपस्थित राहण्याचे पण अधिकार ते देऊ शकतात. म्हणजेच काय, मग डीएम किंवा एसडीएम हे रितसर सखोल पत्र जे आहे तर मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी यांना पण ते देऊ शकतात आणि त्यांच्या समोर ती चौकशी समिती जी आहे की इतर विटनेसेस किंवा इतर व्यक्तींची साक्ष तपासणी ते घेऊ शकतात. तसंच त्यानंतर मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकाऱ्यांना पण त्या समितीमध्ये चौकशी करण्याचे अधिकार ते देऊ शकतात. तसंच त्यानंतर जर असे मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी की जर हजर होत नसतील तर त्याबद्दलचा अहवाल जो आहे, रिपोर्ट जो आहे की तो सेंट्रल गव्हर्नमेंटला हे एसडीएम डीएम ते देऊ शकतात. त्यानंतर कलम 8 प्रमाणे नोटीसच्या बाबतीमध्ये, तर कलम 8 प्रमाणे जी काही अपघाताची नोटीस आहे तर ती नोटीस जागेच्या मालकाने किंवा वाहनाच्या मालकाने द्यावी असं बंधनकारक आहे. मग जर आता ह्या अधिक सखोल रीतीने, चांगली रीतीने चौकशी समितीची ही चौकशी पूर्णपणे पार पडण्यासाठी या कलम 8 प्रमाणे नोटीसच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये वेळोवेळी नियम तयार करू शकतात. म्हणजे कोणते कोणते नियम? तर ते जर त्याच्यामध्ये की ते जागेच्या मालकानेच ती नोटीस दिली पाहिजे असं बंधनकारक नाही. इतर कोणत्याही व्यक्तीच्या मार्फत जर ती नोटीस आलेली असेल तर त्या नोटीसच्या आधारे सुद्धा त्यांना चौकशी करता येईल किंवा त्या व्यक्तीचाही साक्ष पुरावा त्यामध्ये घेता येईल. अशा प्रकारे याच्यामध्ये व्यवस्थित जे ह्या अपघाताची चौकशी ही सखोलपणे करण्यासाठी त्यांना मदत करता येऊ शकते. त्यानंतर कलम 9 मध्ये काय म्हणलंय की अधिक गंभीर अपघाताबाबत चौकशी. तर अधिक गंभीर अपघात म्हणजे कोणता? की आता ज्या ठिकाणी जीविताची हानी झालेली आहे
मालमत्तेचं प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तर अशा प्रकारचा जर काही स्फोट घडलेला असेल तर त्या स्फोटाच्या दरम्यान सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी समजा जर 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 सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटतंय अधिक सखोल रीतीने चौकशी करणं बंधनकारक आहे, तर कलम 9 प्रमाणे मग वेगळी चौकशी समिती सेंट्रल गव्हर्नमेंट गठीत करू शकतो. आणि मग कलम 9 प्रमाणेची चौकशी समिती कोणती असते आपण ते आता पाहणार आहोत. तर समजा आता एखादा अधिक गंभीर स्वरूपामध्ये अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये जर मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटतंय की 9 प्रमाणे चौकशी समिती गठीत होणं आवश्यक आहे, तर 9 प्रमाणे मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी जे असतात मग त्यांच्या मार्फत ही चौकशी समिती गठीत होऊ शकते. काय सांगितलेलं आहे की मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी किंवा योग्य व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी गव्हर्नमेंट करू शकतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्फत ही चौकशी समिती गठीत होते. आणि त्याच्यामध्ये अजून कोण असतं की एक किंवा अधिक कायद्याचं ज्ञान असलेले व्यक्ती किंवा या स्फोटक पदार्थाबाबत विशेष माहिती असलेल्या व्यक्ती जे आहेत ऍज अ जिज्ञासक म्हणून त्यांची नियुक्ती त्यांना हेल्प करण्यासाठी ते सेंट्रल गव्हर्नमेंट करू शकतो. त्यानंतर आता समजा ही चौकशी समिती जर सेंट्रल गव्हर्नमेंटने गठीत केली तर त्या ठिकाणी मग कलम 9 प्रमाणे असलेली चौकशी समितीची चौकशी ही थांबवणं गरजेचं असतं. म्हणजे काय, समजा आता कुठलाही स्फोटकाच्या साह्याने स्फोट घडो तर त्या ठिकाणी लगेच तर डीएम जे आहेत तर त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते चौकशी समिती गठीत करून त्यांची चौकशी ते लगेच सुरू करतात. पण सुरू केल्यानंतर समजा जर गव्हर्नमेंटला वाटतोय की ह्या ठिकाणी मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकाऱ्याच्याच मार्फत एका निष्णात व्यक्तीच्याच मार्फत कलम 9 प्रमाणे चौकशी समिती गठीत होणं आवश्यक आहे, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट ती समिती नेमणूक करतं आणि नेमणूक केलं तर लगेच कलम 9 प्रमाणे जी काही चौकशी समिती सुरू केलेली असते डीएमने तर त्यांना ती थांबावी लागते. मग ती त्यांच्या मार्फत डीएमच्या मार्फत असलेली चौकशी ही थांबवणं हे तिथे आवश्यक असते. आणि मग ती थांबवल्यानंतर मग 9 प्रमाणे असलेल्या अधिक गंभीर अपघाताबाबतची चौकशी समिती जी आहे ती तिथे ती कार्य करत असते, तिचं कार्य करते. आता मग यांना मग अधिकार कोणता आहे, तर यांना कलम 7 प्रमाणे जो काही अधिकार दिलेला आहे कोणता आहे की झडती घेणे, सॅम्पल घेणे, त्यानंतर फौजदारी प्रकार संहितेप्रमाणे अधिकार जे आहे की जे पूर्वीच्या चौकशी समितीला अधिकार होते तर ते त्यांना अधिकार तर आहेतच आहे, परंतु यांना मग दिवाणी कोर्टाचे पण अधिकार बाहेर केलेले असतात. ते दिवाणी कोर्टाचे अधिकार म्हणजे कोणते अधिकार म्हणजेच काय की जे शपथेवर साक्ष पुरावा घेणे, ऍफिडेव्हिट सबमिट करून घेणे, सर्च जे आहे आपलं करणे, त्यानंतर समन्स पाठवणे विटनेसेसला आणि चौकशी समितीला च्या समोर कोणत्याही व्यक्तीला म्हणजे कॉल करून घेणे, त्याची तपासणी करणे, हे सगळे अधिकार जे ज्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत शपथेवर साक्षी पुरावा घेण्याचे, मग ते सर्व अधिकार जे आहेत तर ह्या चौकशी समितीला असणार आहे. आणि ही जी काही चौकशी समिती आहे हिने तिचा अहवाल जो आहे की ताबडतोब सेंट्रल गव्हर्नमेंटला हा सबमिट करायचा आहे. आलेल्या तथ्यानिशी आलेल्या कारणानिशी तो अहवाल सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याने सबमिट करायचा आहे. आणि मग त्या अहवालाप्रमाणे मग जे कोणते अथॉरिटी जे कोणते व्यक्ती दोषी असतील मग त्याप्रमाणे पुढील कारवाई जी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट करण्याबाबत आदेश पास करतात. आणि आता ही पण जी आहे 9 प्रमाणे असलेली चौकशी समिती जी आहे तर ह्या चौकशी समितीचे पण चौकशी अधिक प्रॉपर रीतीने चांगल्या प्रकारे सुरळीत पार पाडण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या चौकशी समितीलाही योग्य वेळोवेळी त्याच्यामध्ये नियम ते तयार करू शकतात. आता या कलम 9 प्रमाणे असलेली अपघाताची चौकशी ही डीएम, एसडीएम किंवा सेना दल यांच्या मार्फत होऊ शकते. आणि 9 प्रमाणे असलेली चौकशी समिती जी आहे तर ती मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी किंवा योग्य व्यक्ती की जी ह्या गंभीर स्फोटकाबाबतचं ज्ञान असलेली व्यक्ती आहे अशी व्यक्तीच्या मार्फत त्याची चौकशीची समिती ही समिती सुरू होऊ शकते. त्याचे आपण करायचे अधिकार जे आहे की ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार दिलेले आहे. आता याच्यानंतरचा भाग आहे की विशिष्ट अपराधाबद्दल शिक्षा काय आहे. तर ह्या स्फोटक अधिनियम 1884 अंतर्गत
हे अंतर्गत हा जो काय कायदा आहे, हा कायदा आपण बघितलाय की हा कायदा फक्त डिपेंड आहे कशावर आहे, फक्त कंट्रोल करणे. आणि कंट्रोल कसा करणे, तर लायसन्स देऊन कंट्रोल करणे. आणि लायसन्स जर नसेल तर अपराध आहे. म्हणजे विदाऊट लायसन्स जर कोणी स्फोटक पदार्थाबाबत कोणी व्यवसाय करते, निर्मिती करते, तो अपराध आहे. आणि लायसन्स आहे आणि लायसन्सच्या अटींचं उल्लंघन कोणी करतंय तर तो अपराध आहे. आणि म्हणून फक्त जो आहे की जर लायसन्स नसेल, लायसन्सच्या अटींचं उल्लंघन असेल तर ह्या कायद्याप्रमाणे अपराध होतो, कलम 9 प्रमाणे. आणि मग त्याबद्दल जे आहे की शिक्षा, सविस्तर शिक्षा याच्यामध्ये दिलेली आहे. आपण जर बघितलं याच्यामध्ये की 4 भाग केलेले आहेत. या 4 भागामध्ये जर काही एखाद्या व्यक्तीने लायसन्सचं उल्लंघन केलं असेल तर त्याला त्याबद्दलची शिक्षा सांगितलेली आहे. पहिला भाग कोणता आहे की कलम 5चं उल्लंघन केलं असेल तर शिक्षा आहे. आता कलम 5चं उल्लंघन म्हणजे कोणतं, तर कलम 5 मध्ये काय सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं नियंत्रण करण्याचे अधिकार दिलेले आहेत. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे नियंत्रण करण्याचे अधिकार दिलेले असताना म्हणजेच काय की लायसन्सच्या शिवाय जो कोणी स्फोटकाची निर्मिती करतोय, आयात निर्यात करतोय, तर त्याला 3 वर्ष कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही पण सांगितलेले आहे. म्हणजेच काय, विदाऊट लायसन्स जर कोणी स्फोटकाची निर्मिती करतोय, आयात निर्यात करतोय, तर त्याला 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही पण त्याला ते शिक्षा होतात. त्यानंतर विदाऊट लायसन्स कलम 5चाच उल्लंघन आहे. विदाऊट लायसन्स जर कोणते स्फोटक पदार्थ एखादी व्यक्ती जवळ बाळगते किंवा वापरते किंवा विक्री करते तर अशा व्यक्तीला जे आहे की 2 वर्षे सश्रम कारावास किंवा 3,000 रुपये दंड किंवा दोन्ही पण आहे. त्यानंतर इतर केसमध्ये 1,000 रुपये दंड म्हणलेला आहे. आता इतर केस म्हणजे कोणत्या, की आता स्फोटक पदार्थाची निर्मिती, आयात निर्यात किंवा जवळ ठेवणे, वापरणे, विक्री करणे याच्या व्यतिरिक्त जर लायसन्सचं व्हायोलेशन करते तर त्याला तर त्या केसमध्ये 1,000 रुपये दंड त्याला कलम 9 प्रमाणे होऊ शकतो. त्यानंतर काय म्हणलंय, कलम 6चं जर उल्लंघन केलं असेल तर कलम 6 मध्ये काय म्हणलंय, कलम 6 मधील नोटिफिकेशनचे उल्लंघन करणे. आता आपण बघितलेलं आहे कलम 6 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्ण अधिकार दिलेले. सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही स्फोटक पदार्थाबाबत कलम 6 प्रमाणे ते नोटिफिकेशन करू शकतात. आणि जर त्या स्फोटक पदार्थाचं कलम 6 प्रमाणे जर काही नोटिफिकेशन झालेलं असेल तर ते स्फोटक म्हणजे मग घातक स्फोटक पदार्थ म्हणून येतात. मग आता अशा घातक स्फोटक पदार्थाचं लायसन्स कोणालाही मिळू शकत नाही आणि ते कोणत्याही व्यक्तीला त्याबद्दलचा व्यवसाय व्यापार करता येत नाही, कारण की ते कलम 6 प्रमाणे मनाई केलेले घातक स्फोटक पदार्थ आहेत. मग त्या अशा मनाई केलेल्या घातक स्फोटक पदार्थाच्या बाबत जर कोणी लायसन्सचा अर्ज केला तर तो कलम 6 प्रमाणे तो स्टेट वे त्याचा अर्ज हा नाकारता येतो. मग जर असा जर घातक स्फोटक पदार्थ असतील आणि मनाई केलेला असतानाही जर एखाद्या व्यक्तीकडे जर असे स्फोटक पदार्थ आढळून आले जे नोटिफाय केलेले तर त्यांना मग 3 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड, त्यांना मग 3 वर्ष कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही पण त्याला ती शिक्षा होऊ शकते. तसंच असे हे जे काही घातक स्फोटक पदार्थ ज्या मार्गाने आयात निर्यात केलेली आहेत, ज्या वाहनाने केलेले आहेत, मग त्या वाहनाच्या मालकाला 5,000 रुपयाचा पण दंड करता येऊ शकतो. आता या ठिकाणी जे आहे घातक स्फोटक पदार्थाबद्दलची शिक्षा ही अत्यल्प आहे. परंतु आता घातक स्फोटक पदार्थ म्हणजे कोणते कोणते मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की 1908चा जो काय स्फोटक पदार्थ अधिनियम जो आहे की त्याच्यामध्ये घातक स्फोटक पदार्थ म्हणजे कोणते, तर ते विशेष प्रवर्गातील घातक स्फोटक पदार्थ असं म्हणलेले आहे. मग विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ म्हणजे कोणते कोणते, मग ते RDX, TNT, हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव्स आहेत, मग ते दिलेले आहेत. तर समजा जर काही RDX जर कोणी आयात निर्यात करते किंवा जवळ बाळगले तर ह्या कायद्याप्रमाणे ते कलम 6चं उल्लंघन आहे, म्हणून फक्त 3 वर्ष कारावास किंवा 5,000 रुपये दंड करता येईल. परंतु
आता आरडीएक्सच्या विरुद्ध कडक कारवाई करायची असेल, स्फोटकाच्या बाबत जर कडक कारवाई करायची असेल तर आपण एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट 1908 प्रमाणे कारवाई करू शकतो. आणि त्या कायद्याप्रमाणे जर कारवाई केली तर मग जास्तीत जास्त शिक्षा ही आजन्म कारावास किंवा कमीत कमी शिक्षा ही 10 वर्षांपर्यंत कारावास आहे. आणि ते आरडीएक्सचा जर का स्फोट झाला तर मग स्फोट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मग देहदंडाची पण शिक्षा त्या 1908च्या कायद्यामध्ये करता येऊ शकते. आणि म्हणून तो कायदा जो आहे की व्यवहारामध्ये तो जास्त कडक तो कायदा म्हणून तो पाहायला जातो. त्यानंतरचा आता कलम 9 प्रमाणे शिक्षा सांगितलेली आहे. मग ती शिक्षा कोणती आहे तर त्याच्यावर कलम 6 प्रमाणे उल्लंघन केलं असेल तर आपण बघितलंय कलम 6 मध्ये काय, कलम 6 मध्ये काय म्हणलेलं आहे की उल्लंघन करून जे मनाई केलेले व्यक्ती आहेत, कलम 6 मध्ये मनाई केलेले व्यक्ती आहेत कोणत्या कोणत्या आहेत तर ते 18 वर्ष वयाखालील व्यक्ती आहे किंवा शांतता भंगाचा अपराध केलेली व्यक्ती आहे किंवा बॉन्ड लिहून घेतलेली व्यक्ती आहे किंवा ह्या कायद्याप्रमाणे मनाई केलेल्या व्यक्ती आहेत. आणि मनाई केलेल्या व्यक्तीने समजा जर काही स्फोटक पदार्थ हे त्यांनी जवळ बाळगले, व्यवसाय केलाय, ताब्यात ठेवले, वापरले, निर्मिती केली, विक्री केली तर त्यांना या ठिकाणी 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही पण. म्हणजेच काय की मनाई केलेल्या व्यक्ती मनाई केलेला असतानाही त्यांना लायसन मिळत नाहीये, त्यांनी लायसन्सचा अप्लाय केलेला आहे, तो नाकारता येतोय, पण नाकारलेला असतानाही जर ती व्यक्ती त्या व्यवसायामध्ये गुंतलेलीच आहे दिसते तर त्याला कलम 9 प्रमाणे त्यांच्या विरुद्ध मग ती जर काही सिद्ध दोष जर तो साबित झाला तर त्या साबितीवरून मग त्याला 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही पण त्याला ते करता येऊ शकतं. त्यानंतरचा चौथा याच्यामध्ये अपराधाबद्दल शिक्षा आहे, मग ती म्हणजे कलम 8 आहे. कलम 8 प्रमाणे आवश्यक नोटीस देणार नाही तर आपण बघितलं आत्ताच कलम 8 काय दिलेलं आहे तर कलम 8 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या जागेमध्ये ज्या वाहनामध्ये स्फोटक ते ठेवलेले आहेत, मग आता असे स्फोटक ठेवलेले असताना जर आगीच्या द्वारे किंवा इतर कशाद्वारे किंवा दमट हवामानाच्या द्वारे जर काही स्फोट झाला तर त्या जागेच्या मालकाने किंवा वाहनाच्या मालकाने त्याची इंटिमेशन त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे किंवा मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी यांना देणं बंधनकारक आहे. आणि समजा जर त्याने जर तशी नोटीस नाही दिली आणि नाही दिली तर त्याला 500 रुपये दंड आहे. किंवा आता काय म्हणलंय की 500 रुपये दंड आहे म्हणलेलं आहे, परंतु जर त्या अपघातामध्ये जीविताची हानी झालेली आहे आणि जीविताची हानी होऊन सुद्धा जर त्याने त्या मालकाने जर त्या संदर्भामध्ये जर माहिती कळवली नाहीये तर त्याला मग 3 महिने कारावास किंवा दंड किंवा दोन्ही पडेल. म्हणजेच आता याचा अर्थ काय कलम 8 प्रमाणे ते अपघाताची नोटीस देणं बाइंडिंग आहे प्रत्येकाला की ज्याच्या जागेमध्ये किंवा ज्याच्या वाहनामध्ये अशा प्रकारे स्फोटकाची जर हानी झाली असेल, अपघात घडला असेल तर ती इंटिमेशन त्याला देणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर आता कलम 9 प्रमाणे कंपनीचे अपराध आहेत. आता कंपनी सुद्धा ह्याच्यामध्ये लायबल आहे. आता उदाहरण काय तर कंपनीचा प्रमुख आहे. आता समजा फटाके निर्मिती करायची कंपनी आहे, तिला रीतसर लायसन्स दिलेलं आहे, परंतु त्या कंपनीचं लायसन्स जे आहे की ते संपलेलं असेल, त्याने ते रिन्यू केलेलं नाहीये किंवा त्या कंपनीमध्ये त्यांनी जर काही अपात्र व्यक्तींना ज्या कलम 6 मध्ये अपात्र व्यक्ती सांगितलेले आहे त्या अपात्र व्यक्तींना कंपनीमध्ये सामावेश करून घेतलेला आहे किंवा त्या कंपनीने लायसन्सच्या अटींचं उल्लंघन केलंय आणि उल्लंघन करून त्या ठिकाणी जर त्यांनी जर डिटोनेटर किंवा तोट्या किंवा आरडीएक्सची त्यांनी निर्मिती तिथे सुरू केली म्हणजेच काय की त्याने इलिगल तिथे काम सुरू केलेलं आहे. मग आता इलिगल काम सुरू केलेलं आहे अशी करणारी कंपनी जर असेल तर त्या कंपनीचा जो प्रमुख आहे जो कोण इंचार्ज आहे तर त्याच्या विरुद्धही आपल्याला कारवाई करता येते. परंतु आता जर त्याने ते सिद्ध करून दाखवलं की माझ्या नकळत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. परंतु काय की त्या ठिकाणी त्याचा हलगर्जीपणा दिसतोय, त्याच्याकडे कामाला असलेले लोक जे आहेत की त्यांनी लायसन्सच्या अटीप्रमाणे काम केलं पाहिजे, कुठलंही इलिगल काम करू नये हे देखरेख ठेवणं, त्याची काळजी घेणं, त्याची केअर करणं हे त्या मालकाचं कर्तव्य आहे, त्या प्रमुखाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे
हे जर दिसतंय तर तो कंपनीचा प्रमुख जो आहे की तो त्याच्या विरुद्धही या कायद्याप्रमाणे कारवाई करता येते आणि मग तोही शिक्षेस पात्र आहे. त्यानंतर कलम 12 प्रमाणे काय म्हणलंय की अपप्रेरणा आणि प्रयत्न म्हणलेलं आहे. आता ह्या कायद्याप्रमाणे जो कोणी व्यक्ती विदाऊट लायसन्स जर स्फोटकाचा व्यवसाय करतोय तर तो अपराधी आहेच आहे, किंवा जो कोणी व्यक्ती स्फोटकाचा लायसन्स असतानाही तो अटींचं उल्लंघन करतोय तर तो अपराधी आहेच आहे. आणि मग अपराधी आहे तर त्याला कलम 9 प्रमाणे त्याला ती शिक्षा होऊ शकते. परंतु आता अपप्रेरणा अबेटमेंट कोणी देतोय, प्रयत्न करतोय, म्हणजे कोणता, कलम 5 प्रमाणे अपराध व्हावा, किंवा कलम 6 प्रमाणे अपराध व्हावा, किंवा कलम 6 प्रमाणे किंवा कलम 8 प्रमाणे अपराध व्हावा. जर ह्या 4 कलमाप्रमाणे अपराध व्हावा म्हणून जर कोणी एखाद्या व्यक्तीने अबेटमेंट दिलं असेल, चिथावणी दिली असेल आणि त्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने कृती केलेली आहे तर अबेटमेंट देणारा आणि कृती करणारा हे दोघेही समान गुन्हेगार आहे. समजा आता एखाद्या कंपनीला समजा त्या ठिकाणी आरटीएक्सची निर्मिती करावी म्हणून जर कोणी अबेटमेंट केलं आणि त्या कंपनीने समजा जर काही तिथे आरटीएक्सची निर्मिती केली तर अबेटमेंट देणारा आणि तो ती कृती करणारा हे दोघंही ह्या कायद्याप्रमाणे समान गुन्हेगार आहेत आणि मग त्यांच्या विरुद्ध जी आहे ती कारवाई करता येऊ शकते. त्यानंतर आता ह्या कायद्यातला शेवटचा आणि महत्वाचा कलम म्हणजे कलम 13 आहे, म्हणजे अपराध व अटक करण्याचा अधिकार आहे. आता ह्या कायद्याप्रमाणे असलेले अपराध जे आहे हे दखलपात्र अपराध आहे आणि हे दखलपात्र आहेत, हे अजामीन पात्र आहेत आणि हे संपूर्ण अधिकार हे जे आहेत खटले जे आहेत या कायद्याप्रमाणे असणारे खटले जे आहेत तर ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे चालणार आहेत. कारण काय, कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा ही 3 वर्षापर्यंत कारावास दिलेली आहे. आणि म्हणून सूची नंबर 1 प्रमाणे सीआरपीसीच्या सूची नंबर 1 प्रमाणे आता हे जे आहेत त्याचे ट्रायल जे आहे खटले जे आहे की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टाकडे चालतात. आणि अटक करण्याचा अधिकार आहे की ज्या जागेमध्ये ज्या एरियामध्ये जर स्फोटक ठेवलेले आहेत किंवा स्फोटकाच्या संदर्भात जो कोणी एखाद्या व्यक्ती संशयित व्यक्ती आहे तो काम करतोय ते चुकीचं आहे, इल्लीगल आहे, लायसन्स नाही आहे हे जर दिसतंय तर कोणत्याही व्यक्ती त्या संबंधित गुन्हेगारांना अटक करू शकतो आणि अटक करून तो पोलीस स्टेशनला तो घेऊन येऊन पोलिसांच्या हवाले तो करू शकतो. अटकेचे अधिकार या ठिकाणी आहेत आणि हे सगळे दखलपात्र अपराध असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट यांनी हे ट्रायल करावे असे अधिकार आहे. आता या ठिकाणी जो आहे की आपला एक्सप्लोजिव्ह ऍक्ट 1884 हा जो कायदा आहे, मायनर ऍक्ट आहे की हा आपला कायदा इथे आपला ओव्हर होतोय, संपतोय आपला कायदा. आता याच्यामध्ये आपण आज काय काय शिकलेलं आहे की याच्यामध्ये हा जो काही आहे एक्सप्लोजिव्ह ऍक्ट 1884 याच्या अंतर्गत समजा काही अपघात झाला तर अपघाताची नोटीस जी आहे ती कोणी द्यायची आणि कुठे द्यायची आपण हे बघितलेलं आहे. त्याचे मेनली काय आहे, त्या जागेच्या मालकाने मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी यांना द्यायची आहे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला ही माहिती कळवायची आहे. आणि असा अपघात घडल्यानंतर आपण काय त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. मग चौकशी कोणी करायची, ती चौकशी कोणी करायची आहे तर आपण बघितलं कलम 9 मध्ये त्या अपघाताच्या बाबतची चौकशी हे सेनादल डीएम एसडीएम करतो आणि त्यांना या कायद्याच्या कलम 7 प्रमाणे जप्ती करणे, झडती घेणे, सॅम्पल घेणे अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे आपण सर्व त्यांना अधिकार दिलेले आहेत. तसंच त्यानंतर की आता कलम 9 प्रमाणे आपण बघितलं की अधिक गंभीर अपघात झाला असेल, जीविताची हानी झाली असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला मुख्य स्फोटक नियंत्रक अधिकारी यांच्या मार्फत सुद्धा चौकशी समिती गठीत करायचा अधिकार दिलेले आहे. आणि मग त्यांना त्याच्यामध्ये दिवाणी स्वरूपात दिवाणी न्यायालयाचे अधिकार पण त्यांना दिलेले आहेत. दिवाणी न्यायालयाने जे अधिकार आहेत एखादी केस हँडल करण्याच्या बाबतीमध्ये तर त्याप्रमाणे सुद्धा ह्या समितीला अधिकार दिलेले आहेत. तसंच आपण बघितलं याच्यामध्ये की जर 1884च्या कायद्याप्रमाणे अपघात झाला तर शिक्षेच्या कोणत्या तरतुदी सविस्तर केलेल्या आहेत आपण त्या बघितलेल्या आहेत. तसं त्यानंतर हे सगळं आता कंपनीचे अपराध काय असतात आणि अपप्रेरणा आणि प्रयत्न केल्याबद्दलचा जे काय आहेत तरतुदी आपण बघितलेल्या आहेत आणि हे सगळे अपराध जे आहेत तर ते दखलपात्र आहेत आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जे आहे की यांनी ट्रायल करावी असे अधिकार आहेत आपण हे बघितलेले. तर आजच्या ह्या टॉपिकवर
महत्वाचा प्रश्न कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये ह्या आजच्या टॉपिकवरचे प्रश्न की टिपा लिहा म्हणून एक्झामला प्रश्न येतात. कोणते कोणते तर टिपा लिहा. एक म्हणजे अपघाताची नोटीस कलम 8 प्रमाणे असते तर ती येते. नंबर 2 टिप लिहा काय येते अपघाताची चौकशी कलम 9 प्रमाणे त्याला अधिकार दिलेला आहे. मग त्याप्रमाणे त्याची जी आहे शॉर्ट नोट लिहिणं आवश्यक आहे. नंबर 3 अधिक गंभीर स्वरूपाच्या अपघाताबाबत चौकशी. हे 3 हे जे 3 जे आहेत याच्यामध्ये शॉर्ट नोट या महत्वाच्या कलम 8, 9 आणि 9 ठीक आहे. आजचा टॉपिक हा संपला आहे आणि हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला समजला आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन विषय घेऊ. थँक्यू.